का बरं आपलं आयुष्य जगत नाही आहोत? वाय आर वी नॉट लिव्हिंग द मोमेंट? व्हॉट इज द रिझन? का बरं असं होतं? रिझन एकच आहे, सिंपल सांगतो, की आज 2025 मध्ये मी जनरली मला WWE वगैरे आवडते. तर जेव्हा मी बघतो आता 2025 मध्ये, तेव्हा पाहतो तर जे ऑडियन्स आहे ना WWEचं, तर ते सगळे मोबाईलमध्ये फोटोज काढत असतात, व्हिडिओज काढत असतात कंटिन्युअसली. हे जेव्हा पाहिलं मी, तर एक ऑब्झर्व केली गोष्ट, की जेव्हा 2012 मध्ये, काही 15-20 वर्ष आधी, जेव्हा आम्ही लहान होते आणि जेव्हा आम्हाला WWE आवडायचं आणि आम्ही 7वी किंवा 8वीत होते, का तेव्हा सुद्धा असंच लोक व्हिडिओ काढायचे. तर मी 2012च्या काही मॅचेस पाहिल्या. त्याच्यातून मला लक्षात आलं आणि दिसलं, की त्याच्यात किंचित लोक मोबाईलच्या कॅमेरामध्ये नाही, बल्कि कॅमेरामध्ये, ऍक्च्युअल कॅमेरामध्ये फक्त फोटो काढत होते आणि बाकीचं पूर्ण मोमेंट एन्जॉय करत होते. तर याच्यात मला ही गोष्ट लक्षात आली, की तेव्हा जे लोक जे फोटो काढत होते आधी, जे फिजिकल फॉर्म मध्ये ठेवत होते, जे आपल्याजवळ अल्बम राहत होते ना तसे, तर ते जे ठेवत होते ना, त्याचं कारण हे होतं, की आज आपण फोटो काढून घेऊया एखादी, आणि बाय चान्स जर फ्युचरमध्ये आपल्याला वेळ मिळाला तर हे आपण पाहूया, या विचारांसोबत ते गोष्टी करायचे. पण आज जेव्हा आपण पाहतो, की सगळे लोक फोटो काढत आहे आणि आयडिया चेंज झाली, याच्या मागचं पर्पज चेंज झालाय. तेव्हा कशासाठी करत होते, की बाय चान्स आपण कधी पाहणार तर आपल्याला या गोष्टींची आठवण येणार. आता आपण कशासाठी फोटो काढतो? शेअर करण्यासाठी लोकांसोबत. याच्यामुळे काय होत आहे, सगळेजण शेअरच करत आहे, नुसतं शेअरिंगच चालू आहे. आणि नोबडी केअर्स की तुम्ही काय शेअर करता. सगळे हेच केअर करते, की मी काय शेअर करतो. तर सगळे जर हेच विचार करताय, की मी काय शेअर करत आहे, लोक त्याच्यावर कसे रिॲक्ट करतात, तर मग सगळे स्वतःचाच विचार करताय. लाईफचा, मोमेंट्स जगण्याचा काही अर्थच नाही दिसून येत आहे. कारण प्रत्येक गोष्ट फोटो काढायची आहे. कसं, आपण कुठे गेलो फोटो काढा, जेवण करायचं आहे त्या जेवणाचा फोटो काढा, चालत आहो फोटो काढा, बसत आहो फोटो काढा, बेंचवर बसलो फोटो काढा, गार्डनला गेलो फोटो काढा, स्कूलमध्ये गेलो फोटो काढा, व्हिडिओ काढा, रील्स काढा. ह्या सगळ्या गोष्टी इतक्या चालू आहे. यामुळे असं होत आहे, की लोकांचं जगणं खूप जास्त कमी झालंय आणि कुठेतरी साठवून ठेवण्याचा ते प्रयत्न करत आहे. आयुष्य हे कुठे साठवून ठेवण्यासाठी नसतं, तर हे जगायसाठी असतं, प्रेझेंट मोमेंट मध्ये. आपण प्रेझेंट मोमेंट मध्ये जगणं सोडून देतो आणि अशा काही गोष्टी करणं चालू करून देतो, की असं काही साठवून ठेवायचं आणि नंतर जाऊन जगायचं, असं कधीच नसते हो. प्रेझेंट मोमेंट मध्येच जगावं लागतं आयुष्यात, हे आपल्याला लक्षातच नाही येत. त्यामुळे आपण आपलं आयुष्य वाया घालतो. तर असं जर लक्षात आलं, तर आपण करू शकतो, की काही दिवसांसाठी मोबाईलशी दूर राहायचं. त्यानंतर मोबाईलचा वापर कमी करायचा आणि फोटो काढणं खूप जास्त काही गरजेची गोष्ट नाहीये. कुठे गेलात तुम्ही कोणत्या फ्रेंड सोबत, एक फोटो काढला इनफ आहे ग्रुपमध्ये. प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल फोटो काढणं आणि ते शेअरच करणं काही खूप हे नाहीये जरूर. हो, आजच्या काळात खूप जण करतात ते, आणि फ्युचरमध्ये त्याचे चान्सेस खूप जास्त वाढण्याचे असतात. पण त्याचा काही अर्थ मला तरी पर्सनली दिसून येत नाही. बेस्ट विशेस.